नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. पुढील 10 मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे. बातमी आनंदाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 100% पीक विमा तुमच्या DBT संलग्न असलेल्या खात्यात पुढील फक्त 10 मिनिटात जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा आलेला आहे, नेमका पीक विमा कोणत्या सालचा आहे, कोणत्या पिकाचा येत आहे ते पाहूया मित्रांनो. सन 2022 खरीप, त्यानंतर सन 2022 रब्बी, तसंच सन 2023 खरीप, तसंच सन 2023 रब्बी आणि सन 2024 खरीप व रब्बी 2024 या सलग 3 वर्षाचा पीक विमा आलेला आहे. आता कोणत्या पिकांना हा पीक विमा आलेला आहे ते पाहूया मित्रांनो. सन 2022 ते 2024 रब्बी आणि खरीपाची सर्व पिके यासाठी पीक विमा आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर पुढील 10 मिनिटात तुमच्या खात्यावर पीक विमा वर्ग केला जाणार आहे. मात्र तुम्ही PM किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, कारण पीक विम्याची रक्कम थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यासाठी हा थकीत पीक विमा आला आहे ते पाहूया मित्रांनो. परभणी जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी देखील पीक विमा आलेला आहे मित्रांनो. नांदेड जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे मित्रांनो. नंदुरबार जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी देखील मित्रांनो पीक विमा आलेला आहे. या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी सन 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा पुढील 10 मिनिटात जमा केला जाणार आहे. हा व्हिडिओ बंद करताच आपले खाते चेक करा, कारण तुमच्या खात्यावरती पीक विमा आलेला असेल. धन्यवाद.